नमो नमः सर्वेभ्यः. इयत्ता 9वीच्या संस्कृत विषयाच्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे. प्रिय विद्यार्थी मित्र हो, आजच्या या ऑनलाईन क्लासमध्ये आपण सर्वजण समासाहा या व्याकरण भागांतर्गत द्वंद्व समासाचे लक्षण व त्याचे प्रकार, त्याचबरोबर त्याची उदाहरणे याबाबत सविस्तर माहिती आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. या भागाच्या सुरुवातीला समास म्हणजे काय, समासाचे लक्षण, त्याचबरोबर त्याचा उपयोग याबाबत सर्वप्रथम आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर द्वंद्व समासाचे लक्षण व त्यातील पहिला प्रकार इतरेतर द्वंद्व समास याबाबत सविस्तर माहिती या आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला मग पाहूया समासाहा. संस्कृतमध्ये जर आपण ह्याला म्हणणार अनेक वचनामध्ये तर आपण कसं म्हणणार, समासाहा. ओके. संस्कृतमध्ये जर समास समजून घ्यायचे असतील तर आपल्याला पहिल्यांदा मराठीमध्ये समास समजले पाहिजेत. ओके. कारण मराठी ही तुमच्या ओळखीची भाषा आहे, त्याच्यामुळे आधी तुमचं बॅकग्राऊंड आणि तुमची कॉन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. तर पहिलं आपण बघूया की समास नक्की कशाला म्हटलं पाहिजे. समास म्हणजे नक्की काय. एक मिनिट. दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द काही नियमानुसार एकत्र येतात तेव्हा त्यांना समास म्हणतात. ठीक आहे. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द पर्टिक्युलर नियमानुसार, काही नियमानुसार जर एकत्र जोडली जात आहेत तर त्या जोडलेल्या शब्दाला आपण समास म्हणतो. समासालाच आणखी काही शब्द आहेत, जसं की सामासिक शब्द, आणि त्याला संस्कृतमध्ये समस्त पदानी असं सुद्धा म्हणतात. तुम्ही खूप ठिकाणी तुमच्या डायजेस्टमध्ये, गाईडमध्ये किंवा तुम्ही जे काही यूज करता घरी त्याच्यामध्ये तुम्हाला समस्त पदानी असं संस्कृतमध्ये लिहिलेलं दिसतं. तर समस्त पदानी या शब्दाचा अर्थच काय होतो, समास. हे एकच सगळे शब्द आहेत समानार्थी. ठीक आहे. पुढे समास म्हणजे नक्की काय, तर समास म्हणजे संक्षेप. संक्षेप म्हणजेच काय, शॉर्टकट. एखादी गोष्ट मोठी करून बोलण्यापेक्षा जर ती कमीत कमी शब्दात बोलली तर त्याला आपण काय म्हणतो, संक्षेप म्हणतो. म्हणजेच समास असं देखील आपल्याला म्हणता येतं. समासामध्ये नक्की काय होतं, तर समासामध्ये दोन शब्दांच्या अर्थाचा संयोग होतो. फक्त शब्दांचाच नाही तर त्या दोघांचा जो अर्थ आहे त्या अर्थाचा काय होतो, संयोग होतो. संयोग म्हणजेच काय होतो, त्यांचा मिलाप होतो. ते दोन्ही शब्द आणि त्यांचे अर्थ यांचं एकत्रीकरण होतं. यालाच आपण काय म्हणतो, समास म्हणतो. ह्या थोड्या व्याख्या आहेत आणि थोडं कॉन्सेप्ट क्लिअर करायला तुम्हाला ह्या गोष्टी खूप मदत करतील. आणि ह्याची PPT मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जेणेकरून तुम्हाला हे तुमच्या वहीमध्ये लिहिता येईल. आता अजून एक गोष्ट आपल्याला महत्त्वाची समजून घ्यायची की समास विग्रह. असं आपण खूपदा ऐकतो की समास विग्रह. मग समास विग्रह म्हणजे नक्की काय, तर समास फोड करून सांगणे म्हणजे समास विग्रह. एखादा समास म्हणजे जोड शब्द असतो, तो तुम्हाला तोडून दाखवायचा असतो. ठीक आहे. तोडायचा असतो आणि असा वेगवेगळा करून दाखवायचा असतो, तेव्हा ह्या गोष्टीला म्हणतात समास विग्रह. म्हणजे समासाची फोड करून सांगणे, समास तोडून सांगणे. ठीक आहे. त्याला म्हणतात समास विग्रह. आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला समजल्या पाहिजेत त्या म्हणजे की समास आणि संधी या दोघांमध्ये नक्की डिफरन्स काय आहे. समासामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व हे त्याच्या अर्थाला असतं आणि संधीमध्ये हे उच्चारणाला महत्त्व असतं. ओके. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. समास जेव्हा तुम्ही अभ्यास करता त्यावेळेला तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष त्या शब्दांच्या अर्थाकडे द्यायचं असतं, आणि जेव्हा तुम्ही संधीचा अभ्यास करत असता तेव्हा जास्तीत जास्त त्या शब्दांच्या उच्चारणाला तुम्हाला महत्त्व द्यावं लागतं. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की समास म्हणजेच समासमध्ये काय होतं, तुमच्या ज्या विभक्ती असतात, सलाते, सलानाते, तय्या, तय्या, ऊन, हून, पंचमी,
ह्या ज्या सगळ्या विभक्ती प्रत्यय असतात ते समासामध्ये काय होतात, लोप पावतात. लोप पावतात म्हणजे लिहत नाहीत. समासामध्ये विभक्ती प्रत्यय लिहिले जात नाहीत. पण पण संधीमध्ये विभक्ती प्रत्यय लिहितातच, म्हणजेच त्यांचा लोप होत नाही. लोप म्हणजेच काय, ते गायब होत नाहीत. संधीमध्ये तुम्हाला नेहमीच काय दिसणार, विभक्ती प्रत्यय दिसणार. देवस्य, तर स्य हा तुम्हाला इथे दिसणार, जो की षष्ठी विभक्ती तुम्हाला दाखवतो. म्हणजे सोपं तुम्हाला लक्षात ठेवायला म्हणून मी शॉर्ट फॉर्म मध्येच लिहिले की अर्थाला महत्व, इथे उच्चारणाला महत्व, विभक्ती प्रत्ययाचा लोप होतो, इथे लोप होत नाही. एवढ्या जरी बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्यात तरी तुम्हाला ते खूप म्हणजे हे सगळ्या गोष्टी बॅकग्राऊंडसाठी खूप तुम्हाला गरजेच्या आहेत, या तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. ओके, नेक्स्ट आहे समास ही संधी होऊ शकते. म्हणजे एखाद्या समासाला तुम्ही संधी बोलू शकता, पण कुठल्याही संधीला तुम्ही समास बोलू शकत नाही. कळलं? ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की बघा, हे मी डिफरन्स सांगायचं कारण काय आहे, कारण भरपूर मुलांना कन्फ्युजन असतं की समास आणि संधी एकच आहेत. समासामध्ये पण 2 पदं एकत्र आणली जातात आणि समास होतो, संधीमध्ये पण 2 शब्द एकत्र आणतात आणि संधी होते. मग दोघांमध्ये फरक काय आहे, तर ती गोष्ट, तो डाऊट क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला हा तक्ता दिलाय की दोघांमध्ये खूप फरक आहे. समासामध्ये अर्थाला महत्त्व असतं, संधीमध्ये त्याचं उच्चारण कसं होतं त्याला महत्त्व असतं. समासामध्ये विभक्ती प्रत्यय नसतात आणि इथे विभक्ती प्रत्यय असतात. समासाला एक वेळ तुम्ही संधी बोलू शकता, पण तुम्ही संधीला कधीच समास बोलू शकत नाही. आता हे जर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजायचं असेल तर तुम्हाला इथे खाली मी एक उदाहरण दिलंय. आता इकडे बघा, हा शब्द काय आहे, वेद अभ्यासः, म्हणजेच तुम्हाला काय कळलंय की वेदांचा अभ्यास. तर यामध्ये जर तुम्ही कळता तर तुम्हाला इथे अर्थाला जास्त महत्त्व दिलेलं दिसतंय. ठीक आहे, आणि इथे तुम्हाला वेदांचा अभ्यास म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हे कसं पाहिजे होतं, वेदस्य अभ्यासः. मग ही स्य जी आहे ती षष्ठी विभक्ती आहे देवस्य प्रमाणे. वेदाचा अभ्यास, बरोबर, वेदाचा. मग इथे चाचीची कुठली विभक्ती, आपली मराठीची षष्ठी विभक्ती. आणि वेद हा शब्द काय आहे, पुल्लिंग आहे. पुल्लिंग शब्द कोणाला फॉलो करतो, देवच्या टेबलला फॉलो करतो. आणि देवची षष्ठी विभक्ती काय आहे बरं, देवस्य. त्याच्यामुळे इथे वेदचं काय झालेलं आहे, वेदस्य अभ्यासः. म्हणजे इथे तुम्ही विभक्ती लिहिलेली आहे. जसं इथे सांगितलं की विभक्ती प्रत्ययांचा लोप होत नाही, म्हणजे तुम्हाला विभक्ती प्रत्यय लिहावेच लागतात. पण इथे लिहिलेलं आहे का बघा, नाही लिहिलेलं आहे. इथे फक्त वेद शब्द लिहिलेला आहे. ठीक आहे, तर हा फरक आहे या दोघांमधला की एकच शब्द, म्हणजे ह्याला तुम्ही एक वेळ काय म्हणू शकता, संधी बोलू शकता, पण तुम्ही या शब्दाला समास बोलू शकत नाही. याला तुम्ही संधीच बोलणार. का बोलणार, कारण ह्या लोकांनी स्या लिहिलेला आहे, विभक्ती प्रत्यय लिहिलेला, आणि विभक्ती प्रत्यय लिहिला असेल तर त्याला तुम्ही समास बोलू शकत नाही, कारण समासाचा एक गुणधर्म आहे की त्याच्यामध्ये विभक्ती प्रत्यय नसतात. कळलं? आता इथे बघा, इथे ही संधी आहे वेदस्य आणि अभ्यास. आता स्य शेवटचा शब्द काय आहे, स्य मध्ये य आहे आणि अ आहे. मग स्य, मग य आणि अ करून काय झालेला आहे, तो सिया झालेला आहे. काय झालेला आहे, सिया. म्हणून काय झालेलं, आपली संधी कशी बनली, वेदास्याभ्यासः. पण समास जर लिहितोय तर आपण नॉर्मल लिहितो, वेद अभ्यास. आता तुम्हाला इथे अर्थ हे वाचून सुद्धा कळतंय ना की वेदांचा अभ्यास, पण संधीमध्ये तुम्हाला एकदम टिपिकल व्याकरण आणि सगळे रूल वगैरे वापरून तुम्हाला तिथे प्रॉपरली स्य अधिक अ सिया असं करून इथे वेदस्या आणि भ्यासः असं करून दाखवलेलं आहे. त्यामुळे इथे एकच गोष्ट समजायचं इथे, कारण की समास आणि संधी हे टोटली डिफरंट आहेत. ओके, त्याच्यामुळे कधीच गैरसमज करून घेऊ नका की समास आणि संधी ह्या एक आहेत. खूप फरक आहे. आता अजून एक गोष्ट पुढे जी आपल्याला समजून घ्यायची की प्रत्येक जो समास असतो त्याच्यामध्ये किती पदं असतात, मुख्यतः 2 पदं असतात. जसं की आपण वरच बघितलं की वेद अभ्यासामध्ये वेद हे एक पद आहे आणि अभ्यास हे दुसरं पद आहे. पद म्हणजे शब्द. ओके, हा जो पूर्ण समास आहे तो मुख्यतः 2 शब्दांनी बनलेला आहे. एक आहे वेद आणि दुसरा आहे अभ्यास.
तर पहिलं जे पद असतं त्याला नेहमी पूर्वपद म्हणतात आणि दुसरं किंवा नंतरचं जे पद असतं त्याला उत्तरपद म्हणतात. कारण जसं जसं तुम्ही संस्कृत पुढे पुढे शिकत जाल तेव्हा तुम्हाला पूर्वपदाला हे प्रत्यय लागले, उत्तरपदाला हे प्रत्यय लागले, हे खूप वेळा ऐकावं लागणार. मग जर त्यावेळेला तुम्हाला माहीतच नसेल की नक्की पूर्वपद म्हणजे काय किंवा उत्तरपद म्हणजे नक्की काय, तर मग तुम्हाला कॉन्सेप्ट काही क्लिअर होणार नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की जे पहिलं पद असतं, म्हणजे आता इथे वेद आहे आणि इथे अभ्यास आहे, मग हे पहिलं पद जे आहे त्याला मी काय म्हणणार संस्कृतच्या भाषेमध्ये पूर्वपद, आणि हा अभ्यास आहे तो नंतरचा शब्द आहे किंवा सेकंड शब्द आहे म्हणून त्याला काय म्हणणार मी उत्तरपद. ओके, कळलेलं आहे? व्हेरी गुड. या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या सुरुवातीपासूनच जर तुम्हाला कोणीतरी क्लिअर करून सांगितल्या तर पुढे तुम्हाला मनात कुठल्याच शंका निर्माण होत नाही आणि कॉन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होते. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही कुठल्याही विषयाचा अभ्यास करता, कुठलाही टॉपिक जेव्हा तुम्ही अभ्यास करायला घेता तेव्हा मेक शुअर की तुम्ही डिटेल स्टडी कराल. बेसच तुमचा जर चांगला असेल तर तुम्हाला पुढच्या गोष्टी कितीही कठीण आल्या तरी तुम्हाला त्या समजतील, कारण तुमचा बेस क्लिअर आहे. त्याच्यामुळे नेहमी बेसकडे लक्ष द्या. बारीक सारीक गोष्टी असतात, डाऊट्स असतात, हे असंच का, तर ते तुम्ही विचारत जा, कारण त्यामुळे तुम्हाला क्लिअरिटी येते. जर तुम्ही डाऊट्स विचारले नाहीत तर तुमचे ते डाऊट्स पुढे पुढे तसेच कंटिन्यू राहतात आणि मग 10वीला गेल्यावर ते डाऊट्स डोंगर बनतात आणि त्यावेळेला आपल्याला कळत नाही की काय करायचं, अभ्यास करायचा 10वीचा की डाऊट सॉल्व करायचा. त्यामुळे आता तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे तर व्यवस्थित स्टडी करा. आता मेन गोष्ट पाहूया आपण की समासाचे मुख्य किती प्रकार असतात. तर मुख्य 4 प्रकार असतात. अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. आता हे सगळे काय आहेत, पुल्लिंगी आहे, त्याच्यामुळे इथे विसर्ग देवः देवः प्रमाणे लागलेले. अव्ययी भावः, तत्पुरुषः, द्वंद्वः, बहुव्रीही. ओके, आता आपल्याला जो अभ्यास करायचा आहे 9वी मध्ये सध्या तो आहे द्वंद्व समास. ठीक आहे, तर आपण त्याच्याबद्दल बघूया. द्वंद्व समासः म्हणजे नक्की काय, तर या समासामध्ये दोन्ही पदांना सारखेच महत्त्व असते. ठीक आहे, म्हणजे जसं आपण वरती शब्द बघितला वेद अभ्यासः, तर इथे 2 पद आहेत. तर इथे असं नाहीये की एका पदाला कमी महत्त्व आहे आणि दुसऱ्या पदाला खूपच जास्त महत्त्व आहे, असं नाहीये. इथे वेदाला पण तेवढंच महत्त्व आहे आणि अभ्यासाला पण तेवढंच महत्त्व आहे. कोणी कोणावर डिपेंड नाही आहे, दोन्ही पण इंडिपेंडेंट आहेत आणि दोन्ही शब्दांना तेवढंच महत्त्व आहे. ओके, म्हणजे मी फक्त वेद म्हटलं तरी प्रश्न येतो की बाबा काय वेद काय, आणि मी फक्त अभ्यास म्हटलं तर कशाचा अभ्यास. म्हणजे हे दोन्ही शब्द एकमेकांवर डिपेंड आहेत आणि दोन्ही शब्द एकमेकांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. असं नाही की एक शब्द खूप महत्त्वाचा आहे आणि दुसरा कमी महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आणि द्वंद्व द्वंद्व जो समास असतो त्याची खासियत हीच असते, त्याचं रूलच आहे की तिथे दोन्ही पदांना सेम महत्त्व असतं. म्हणजे इथे तुम्हाला पूर्णपणे इक्वॅलिटी दिसून येते. ओके, आता या द्वंद्व समासाचे सुद्धा मुख्य अजून 2 प्रकार पडतात. एक आहे इतरेतर द्वंद्व आणि दुसरा आहे समाहार द्वंद्व. ओके, आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त इतरेतर द्वंद्व कंप्लीट करणार आहोत आणि याचा पार्ट 2 जेव्हा निघेल त्याच्यामध्ये तुम्हाला समाहार द्वंद्व हे मी नंतर शिकवेन, कारण एका वेळी एक तुम्हाला व्यवस्थित कळू द्या एवढीच माझी अपेक्षा आहे. तर इतरेतर द्वंद्व हा शब्द नक्की कसा बनला आहे, तर इतर अधिक इतर असं संधी होऊन इतरेतर असा शब्द तयार होतो. म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं कुठल्याही म्हणजे इथे हा शब्द ह्या लोकांची संधी कशी झालेली आहे ते त्यांनी सांगितलं आहे की ॲक्च्युअलमध्ये हा शब्द कसा बनला. हे काही तुम्हाला कोणी विचारणार नाही आहे, पण ॲटलिस्ट तुम्हाला बॅकग्राऊंड म्हणून समजलं पाहिजे की बाबा इतरेतर शब्द नक्की कसा बनला आहे. तर इतर आणि इतर असा करून तो इतरेतर शब्द बनलेला आहे. हा दिसतोय तुम्हाला शेवटचा र आणि इकडचा शेवट हा इकडून जो पहिले ई आहे, सो र आणि र मध्ये र कसा बनतो माहिती आहे तुम्हाला, हलंत र आणि अ करून असा बनतो आणि समोर त्याच्या काय आलेली आहे, ई आलेली आहे आणि अ आणि ईचं संधीमध्ये काय होतं, ए होतं. म्हणून ह्या रला काय झालेलं आहे, या रचं काय झालेलं आहे, रे झालेला आहे. म्हणून तुम्हाला इथे रे दिसतोय हा.
कळलं? अशा प्रकारे हा इतरेतर शब्द बनतो. इतरेतर याचा अर्थच काय, इतर आणि इतर. म्हणजे इथे तुम्हाला भरपूर मल्टिपल गोष्टी जेव्हा तुम्हाला एकाच समासात सांगितलेल्या असतात, आपण म्हणतो ना की माझ्याकडे मराठी, हिंदी, इंग्लिश, गणित, इतर इतर अशी पुस्तकं आहेत. तर इतर इतर म्हणजेच काय, आपण म्हणजे अजून अशीच याच प्रकारची. तर इतर म्हणजे, इतर हा शब्द आपण मल्टिपल गोष्टींसाठी वापरतो. त्यामुळे इतरेतर द्वंद्व हा जो समास असतो तो सुद्धा तुम्हाला खूप गोष्टी एकाच समासामध्ये सांगणार आहे. आता काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला माहीतच असल्या पाहिजेत आणि तुम्हाला ह्या कायम लक्षात ठेवायलाच पाहिजेत. ओके, पहिली गोष्ट, इतरेतर द्वंद्व हा नेहमी कुठल्या वचनामध्ये असतो, तर हा समास नेहमी द्विवचनात किंवा बहुवचनात असतो. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर याचं लिंग काय असतं, तर उत्तरपदानुसार. म्हणजेच हे काय आहे ते मी तुम्हाला इन डिटेल्स पुढे सांगणारच आहे, पण हे नियम लक्षात ठेवा की याचं वचन द्विवचन किंवा बहुवचन, याचं लिंग उत्तरपदानुसार असतं. म्हणजे सेकंड जे तुमचा वर्ड असेल समासाचं त्याच्यानुसार. आणि याचा विग्रह जेव्हा तुम्ही कराल, म्हणजे ह्या समासाची जेव्हा तुम्ही फोड कराल, तेव्हा तुम्ही च हे काय वापरणार आहात, अव्यय वापरणार आहात. च याचा अर्थ काय होतो तुम्हाला माहिती आहे संस्कृतमध्ये. च याचा अर्थ होतो आणि. आपण मराठीमध्ये चहा आणि पाणी, भाजी आणि चपाती असं म्हणतो, तसंच संस्कृतमध्ये च आपण म्हणतो. ठीक आहे. सो च चा अर्थ काय होतो, आणि, किंवा इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर अँड. आणि इतरेतर द्वंद्व समासामध्ये तुम्हाला च हे खूपदा वापरावं लागतं. आणि हा च काय आहे, अव्यय आहे. अव्यय म्हणजेच काय असतं सांगा. अव्यय म्हणजे अव्यय आपण त्या शब्दांना म्हणतो जे कधीच बदलत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, मराठीतून सांगते मी. मला म्हणायचं राम आणि श्याम. ठीक आहे. आता इथे राम पुल्लिंग आहे तरी मी आणिच वापरलेला आहे. आता समजा इथे हा श्याम नाही करायचं इथे मला. आता मला इथे सीता लिहायचं फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, एक मिनिट. हां, राम आणि सीता असं करायचं. आता इथे सीता आलं, इथे लिंग बदललं तरी हा आणि तसाच राहिलेला आहे. म्हणजे तुम्हाला इथे एक गोष्ट कळते की अव्यय म्हणजे असे शब्द असतात आणि, किंतु, परंतु, पण, म्हणून, कारण असं मराठीत आपण आधी शिकलेलोच आहोत. तर हे जे शब्द असतात ते कधीच बदलत नाही, कोणासाठीच बदलत नाही. म्हणजे तुमचं लिंग बदलू दे, तुमचा काळ बदलू दे, वचन काही वॉट एव्हर चेंजेस होऊ द्या, पण अव्यय कधीच बदलत नाही कोणासाठीच. म्हणून त्यांना अव्यय, ओके, जे कधीच चेंज होत नाहीत त्यांना आपण अव्यय म्हणतो. आणि हा च जो आहे तो नेहमी चच असतो. आणि ह्या इतरेतर द्वंद्वमध्ये ना आपण खूप गोष्टी एकत्र सांगतो. मग आपण आणि, पिवळा आणि, निळा आणि असं आपण सांगत जातो. तर आणि म्हणजे संस्कृतमध्ये च च च च खूपदा वापरतो आपण विग्रह करताना. आणि म्हणूनच इतरेतर द्वंद्व या समासाला चकार बहुलो द्वंद्व असं सुद्धा म्हणतो. चकार म्हणजे नेहमी च चा वापर, आणि बहुलो म्हणजे भरपूर वेळा च चा वापर करतो, म्हणून ह्याला चकार बहुलो द्वंद्व असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, सो एवढी सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायची इतरेतर द्वंद्व या समासाबद्दल. आता आपण काही उदाहरणं बघूया जेणेकरून तुम्हाला वरील ज्या गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला दाखवू शकते समजावून. पहिला शब्द आहे लवकुश. लव आणि कुश हे तुम्हाला माहिती आहेत कोण आहेत, रामाची मुलं आहेत, राम आणि सीताची मुलं आहेत, लवकुश. तर हा समास आहे. हा काय आहे, समास, लवकुश. आता मला हा वेगळा करायचा आहे, म्हणजे समास विग्रह याचा करायचा आहे. तर मी कसा केलाय बघा, लवह च कुशह च. च वापरलेला आहे की नाही, म्हणजे लव आणि कुश. ओके, च वापरलेला आहे कारण आपला इतरेतर द्वंद्व आहे आणि तिथे आपण च खूप वेळा वापरणारच आहोत. आता पहिली गोष्ट, हा समास कुठल्या वचनामध्ये आहे,
याचं वचन काय आहे, तर तो द्विवचनामध्ये आहे. समास म्हटल्यावर तुम्ही समास बघायचा, त्याचा विग्रह, हा विग्रह आहे याच्याकडे बघायचं नाही. ठीक आहे, हा विग्रह झाला आपला. मी तुम्हाला म्हणते की समास कुठल्या वचनात आहे, तर द्विवचनात. तर तुम्ही म्हणाल की कसं काय द्विवचनात, तर देव शब्द तुम्ही वाचलेला आहे. हां, तर देव शब्द कसं चालतो बघा, देवः, देवौ, आणि पुढे काय आहे, देवाहा. ओके, देवः, देवौ, देवाहा. आता इथे तुम्हाला एक गोष्ट कळेल की द्विवचनामध्ये तुम्हाला काय शब्द दिसतोय, देवौ शब्द दिसतोय. ठीक आहे, आणि इथे तुम्हाला काय दिसतोय, कुशौ दिसतोय. म्हणजेच हे काय झालेलं आहे, द्विवचनी आहे. म्हणजे तुमचा जो समास आहे तो द्विवचनी झालेला आहे. ओके, आता पुढे सांगितलंय लिंग. लिंग हे कधी मी सांगितलेलं काय रूल होता आपला, लिंग हे उत्तर पदानुसार असतं. मग याचं उत्तर पद काय आहे, पहिलं पद आहे लव आणि दुसरं पद आहे कुशौ. मग कुश हा काय आहे, पुल्लिंगच आहे, म्हणून हा पूर्ण समास सुद्धा काय झालेला आहे, पुल्लिंग समास झालेला आहे. आता पुढची गोष्ट, समास विग्रह. समास विग्रह इथे मी तुम्हाला करून दाखवलेला आहे, लवह च कुशह च. तर तो तुम्हाला कशामध्ये दिसतो, इथे तुम्हाला मी द्विवचन नाही वापरलंय, मी असं नाही केलंय ना, लवौ च कुशौ च असं मी नाही केलंय. का नाही केलंय, कारण लवौ हे, हा लव एकच आहे आणि कुश एकच आहे. तर विग्रह करताना मी त्यांना एक वचनातच लिहिणार, त्यांना मी द्विवचनात लिहिणार नाही. समासामध्ये ते द्विवचनात असतात, पण जेव्हा मी समास विग्रह करते तेव्हा ते एक वचनातच लिहायचे असतात. म्हणून एक वचन काय आहे सांगा, देवः. ठीक आहे, म्हणून मी काय लिहिलं लिहिताना, लवः च कुशः च. कळलं? मग तुम्हाला इथे पूर्ण गोष्ट कळते जी मी तुम्हाला वरती समजावून सांगत होती की समास नेहमी द्विवचन किंवा बहुवचनात असतो, लिंग हे उत्तर पदानुसार असतं आणि समास विग्रह हा एक वचनामध्ये. म्हणजे जरी तुमचा मुख्य समास जरी द्विवचनात असला तरी त्याचा विग्रह तुम्हाला एक वचनातच करायचा असतो. पुढे बघूया आपण, दुसरी गोष्ट बघूया. ठीक आहे, आता हे वेगळं एक्झाम्पल आहे, ह्याच्यामध्ये अजून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळेल. देव दानवाहा. ओके, याचा विग्रह बघा कसा केलेला आहे, देवाहा च दानवाहा च इतरेतर द्वंद्वः. आता इथे बघा, ह्या समासाचा वचन काय आहे, तर बहुवचन आहे. आता तुम्ही म्हणाल का बहुवचन आहे, तर तुम्हीच बघा स्वतः, इथे काय आहे, दानवाहा, मग देवः, देवौ, देवाहा. आता बहुवचनामध्ये देवाहा आहे आणि इथे दानवाहा, दानव शब्द टाकून बघा, दानवः, दानवौ, दानवाहा. म्हणजेच हा काय झालेला आहे, हा बहुवचन आहे. त्यामुळे आपला जो समास आहे तो कुठल्या वचनामध्ये असणार आहे, बहुवचनामध्ये असणार आहे. कळले तुम्हाला कसं ओळखायचं? व्हेरी गुड. आता इथे गोष्ट लक्षात ठेवा, लिंग बघायचं आपल्याला. तर इथे पहिला शब्द देव आहे, म्हणजे पूर्वपद देव आहे आणि उत्तरपद दानव आहे. तर दानव हा सुद्धा पुल्लिंग शब्द आहे, म्हणून ह्या पूर्ण समासाचं लिंग सुद्धा काय होणार, पुल्लिंग होणार. का, तर उत्तरपदानुसार होतं आणि उत्तरपद दानव आहे जे की पुल्लिंग आहे. ठीक आहे, आता समासाचा विग्रह जेव्हा मी केलेला आहे तेव्हा कसा केलेला आहे बघा, देवाहा च दानवाहा च. नेहमी लक्षात ठेवा की इतरेतर द्वंद्वचा जर समास जर पूर्ण बहुवचन असेल तर त्याचा विग्रह करताना सुद्धा बहुवचन लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, म्हणजे लिहावं जास्त करून तर. ठीक आहे, कारण इथे बघा तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की हा एक देव नाही आहे, हा एक दानव नाही आहे, तर हे भरपूर देव आहेत आणि भरपूर दानव आहेत. म्हणून तुम्ही विग्रह करताना पण काय लिहिणार, बहुवचन वापरणार, देवाहा च दानवाहा च.
वरती आपण तसं का केलं नाही, कारण लव हा एक माणूस होता आणि कुश हा एकच माणूस होता. भरपूर लव नव्हते आणि भरपूर कुश सुद्धा नव्हते. हे एका एका व्यक्तीचं नाव होतं. पण इथे तसं नाही आहे. इथे भरपूर देव आहेत आणि इथे भरपूर दानव आहेत. मल्टिपल नंबरमध्ये आहेत गोष्टी. तर हा समास जो आहे तो बहुवचनामध्ये आहे, तर त्याचा विग्रह सुद्धा आपण बहुवचनातच करतोय. म्हणून आपण देवाहाच दानवाहाच असं केलेलं आहे. देवाचा टेबल तुम्हाला माहिती आहे ना, देवः देवौ आणि काय आहे देवाहा, आणि देवाहा बहुवचन आहे म्हणून मी इथे बहुवचन लिहिलेलं आहे. दानवाला पण तोच फॉलो करतो टेबल, फक्त दानव शब्द लिहिणार दानवाहा. कळले तुम्हाला? मोस्ट ऑफ बघा आपल्या रूल प्रमाणे मोस्ट ऑफ तुम्हाला दोनच वचनं असणार आहेत. एक तर द्विवचन असणार आहे किंवा तुम्हाला बहुवचन असणार आहे. मग तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवत जा इथे, की जेव्हा समास द्विवचनी असतो तेव्हा विग्रह करताना तो एक एक वचनामध्ये करायचा, आणि जेव्हा समास बहुवचनामध्ये असतो तेव्हा विग्रह करताना बहुवचनच ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ह्याचं तर काही टेन्शनच नाही आहे. फक्त ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा की द्विवचन असेल तर एक वचन करायचं आहे. ओके, अजून एक आपण बघूया त्याच्यासाठी, अजून कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. ग्रंथ लेखन पुस्तिके हा एक नवीन समास आहे. ठीक आहे, ग्रंथ लेखन पुस्तिके, याच्यामध्ये दोन शब्द कुठलेत पहिले मला सांगा. कुठले दोन शब्द? पहिला शब्द आहे ग्रंथ आणि दुसरा शब्द आहे लेखन पुस्तिका. लेखन पुस्तिका म्हणजेच काय? वही. ओके, हे दोन शब्द आहेत. लेखन पुस्तिका वेगळा शब्द आहे आणि ग्रंथ हा वेगळा शब्द आहे. आता याचा विग्रह बघा मी कसा केलेला आहे. इकडे ग्रंथ च तर वापरायचंच आहे तुम्हाला, एक शब्द झाल्यावर. लेखन पुस्तिका च. ओके, समासाचं नाव तुम्हाला माहिती आहे, इतरेतर द्वंद्व. आता परत आपला प्रश्न की हा वचन कुठला आहे, तर द्विवचन आहे. आता तुम्ही म्हणाल कसं, तर शेवटचं बघा लेखन पुस्तिके, ओरिजिनल शब्द काय याचा? लेखन पुस्तिका. म्हणजे कुठला टेबल फॉलो करणार? मालाचा, कारण लेखन पुस्तिका हा शब्द कुठला आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे. स्त्रीलिंगी शब्द कुठाला फॉलो करतो? मालाला. आता मालाचा टेबलची प्रथमा बोला. माला, माले, माला हा. ठीक आहे, आता तुम्हाला हा जो शब्द आता परत वाचायचा, लेखन पुस्तिके, हा कोणाशी तुम्हाला सिमिलर वाटतोय सांगा? लेखन पुस्तिके शब्द आता मालेशी वाटतोय की नाही? लेखन पुस्तिके माले, आणि हा तुम्हाला माहिती आहे हा एक वचन आहे, आपलं द्विवचन आहे, आणि हा बहुवचन आहे. ठीक आहे, मग माले शब्द काय आहे? द्विवचनात आहे. म्हणजे हा पूर्ण समास पण कुठल्या वचनात असणार आहे? द्विवचनात असणार आहे. ओके, सो पहिली गोष्ट आपल्याला क्लिअर झाली की हा समास कुठल्या वचनात आहे? द्विवचनात आहे. नंतर आहे याचं लिंग ओळखायचं आहे. तर बघा मी तुम्हाला सांगितलेलं की उत्तर पद बघायचं आणि उत्तर पदानुसार आपलं लिंग ठरवायचं. पहिलं पद ग्रंथ आहे. ग्रंथ हा शब्द पुल्लिंग आहे. उत्तर पद लेखन पुस्तिका आहे आणि लेखन पुस्तिका हा जो शब्द आहे तो स्त्रीलिंगी आहे. आणि आपल्याला कुठलं पद बघायचं असतं सांगितलेलं मी? सेकंड वालं. ठीक आहे, दुसरं पद आपण बघायचं असतं, दुसरं पद. मग हा कुठला आहे? स्त्रीलिंगी आहे. म्हणून आपला पूर्ण हा समास पण कुठला होणार? स्त्रीलिंगी होणार. तुम्ही असं इथे नाही बोलायचं की नाही नाही ग्रंथ पण पुल्लिंग आहे ना, नाही. कारण आपला रूलच आहे तो, की काय रूल आहे आपला, की लिंग हे उत्तर पदानुसार. इथे बघा, इथे उत्तर पदाला कुश पुल्लिंग होता म्हणून हा पुल्लिंग होत होता. दानवाहमध्ये दानवाह पुल्लिंग होता म्हणून आपला पूर्ण समास पुल्लिंग झालेला. पण इथे तसं नाहीये. इथे तुमचं उत्तरपद लेखन पुस्तिका आहे आणि ही स्त्रीलिंगीमध्ये, त्याच्यामुळे तुमचा पूर्ण जो समास आहे तो स्त्रीलिंगी होणार. कळतंय तुम्हाला? आता पुढे समास विग्रह. तुम्हाला मी मध्ये वर सांगितलं लवकुशाच्या वेळेला की जेव्हा द्विवचन असतं तेव्हा तुम्ही समास विग्रह करताना तुम्ही काय करायचं? एक वचनामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही काय लिहिणार? ग्रंथ देवः प्रमाणे चचा आपलं च लिहिणार. लेखन पुस्तिका मालाप्रमाणे, जसं माला तसं लेखन पुस्तिका, आणि परत च, अशा प्रकारे. कळलं? आणि तुम्हाला एक बेसिकली गोष्ट तो तुम्हाला माहितीच असेल की जरी मी तुम्हाला द्विवचन म्हटलं तर द्विवचन
हा ॲक्च्युली कसा बनतो बरं, एक आणि एक मिळूनच दोन बनतात ना. त्याच्यामुळे जर तुम्हाला मी सांगितलं बाबा दोनची फोड करा, तर तुम्ही कशी करणार, एक आणि एकच बोलणार ना दोन. तसं आहे इकडे. आता हे ग्रंथ आणि लेखन पुस्तिका, तर एक ग्रंथ आहे आणि एक लेखन पुस्तिका आहे, म्हणजे एक ग्रंथ आणि एक वही आहे. तर बोलताना तुम्ही ग्रंथ हा थोडी बोलणार, तुम्हाला माहिती आहे की त्याची फोड करताय तर ती एकच गोष्ट असणार आहे, एक आणि एक मिळूनच तो द्विवचन बनले ना. त्यामुळे इथे कॉन्सेप्ट लॉजिकली क्लिअर होते आपली, की ग्रंथ च म्हणजे एकच ग्रंथ असणार आहे, म्हणून आपण देवह प्रमाणे ग्रंथ एकवचन लिहिलेलं आहे. आणि लेखन पुस्तिका तर आपण माला लिहिलेला आहे, माला तसं लेखन पुस्तिका. ठीक आहे, कळलंय, क्लिअर, व्हेरी गुड. पुढे आहे चौथा. आता इथे मी 3 शब्द म्हणजे 4 शब्द घेतलेत, कारण मगासपासून आपण काय करतोय, 2-2 शब्द घेतोय, जसं की लवकुश 2 जण, देवदानव 2 जण, म्हणजे सॉरी ते देवदानव म्हणजे भरपूर जण आहेत, पण शब्द मी 2च वापरले, देव आणि दानव, भले मी बहुवचन वापरले. इथे पण ग्रंथ आणि लेखन पुस्तिका अशा 2च गोष्टी वापरलेल्या होत्या. पण इथे बघा, इथे जरा जास्त गोष्टी घेतल्यात, जेणेकरून तुम्हाला अजून कळेल की जास्त शब्द आल्यावर पण कसं करायचं. तर गोष्ट तीच आहे, प्रोसेस सेम करायची आपल्याला. ठीक आहे, मग एक शब्द म्हणजे किती शब्द येऊ द्या, तुम्ही टेन्शन फ्री असाल जर तुमची कॉन्सेप्ट क्लिअर असेल. सो इथे बघा काय, धन आहे शब्द एक, धान्य आहे, पुष्प आहे आणि फलानी. म्हणजे धन म्हणजे पैसा, धान्य म्हणजे अन्नधान्य, पुष्प म्हणजे फुलं आणि फलानी म्हणजे फळे. आता तुमचं हे शेवटचं बघायचं, शेवटचं पद फलानी. फलानी हे कशाबरोबर तुम्हाला ऐकल्यासारखं वाटतं, फलानी शब्द वनानी प्रमाणे. व्हेरी गुड. कशाप्रमाणे ऐकायला आलं, वनानी. आणि वन शब्द कुठला आहे, नपुसकलिंग आहे, वनम वने वनानी. आणि वनानी हे काय आहे, बहुवचन आहे, त्यामुळे हा पूर्ण समास कुठला झाला, बहुवचन झाला. बघा ना, वनम वने वनानी. ओके, आता हा वनानी शब्द आणि हा फलानी शब्द सेम वाटतात की नाही, त्याच्यामुळे तुम्हाला कळलंय की हा शब्द काय झालेला आहे, हा बहुवचन शब्द आहे. त्यामुळे पूर्ण समास पण तुमचा कुठल्या वचनामध्ये झालेला आहे, बहुवचनामध्ये झालेला आहे. मग याचा विग्रह करताना बघा, धनम धने धनानी, म्हणून इथे धनानी वापरले, परत च वापरलाय. त्यानंतर धान्य शब्द आहे, तर धान्य शब्द पण धान्यम धान्ये धान्यानी, पुष्पम पुष्पे पुष्पाणी आणि फलम फले फलानी. कळलेलं आहे तुम्हाला, व्हेरी गुड. आता हे तर तुम्हाला सॉल्व करता आलं, धनम च धान्यानी च पुष्पाणी च फलानी च च च च इतर इतरच बनतो. तुम्हाला वचन पण कळालं कसं आहे, की फलानी हा बहुवचनचा आहे वनानी प्रमाणे, म्हणून माझं समास पण काय झालेला आहे, बहुवचनात झालेला आहे. आता लिंग बघायचं आहे, लिंगाला तेच रूल, परत पुन्हा तेच गोष्ट की शेवटचं पद. आता इथे 4 पद आहेत, 1 2 3 4. मग टेन्शन नाही घ्यायचं, तुम्हाला उत्तरपद सांगितलं, उत्तरपद म्हणजे काय, सगळ्यात नंतरचं एकदम शेवटी जे असतं ते. आता इथे 4 शब्द, तर असं नाही बोलायचं की नाही नाही इथे तर तुम्ही 2 शब्दानंतर म्हणजे दुसऱ्या शब्दाच्या नुसार तुम्ही लिंग बदललेलं, तर इथे पण आम्ही दुसरा शब्द धान्य घेऊ, असं नाही. उत्तरपद म्हणजेच काय, तुमचं सगळ्यात शेवटचं पद. आता इथे तुम्हाला 4 शब्द दिलेत, मग तुमचं शेवटचं इथे काय आहे, फलानी शब्द आहे. फलानी हा शब्द काय आहे, फलम फले फलानी हा नपुसकलिंग शब्द आहे. त्याच्यामुळे इथे जरा इथे मी पुल्लिंग झालेला आहे, तर फलम फले फलानी हा जो शब्द आहे तो नपुसकलिंगी शब्द आहे. मी हे PPT मध्ये तुम्हाला क्लिअर करते. ओके, सो नपुसकलिंग आहे फलम फले फलानी, त्याच्यामुळे आपला पूर्ण जो समास आहे तो कशामध्ये गेलेला आहे, नपुसकलिंगात झालेला आहे. पुढे जर आपण एक गोष्ट क्लिअर केली, तर इथे समासाचा विग्रह जर तुम्ही बघितलाय, तर मी धनानी धान्यानी पुष्पाणी फलानी असा केलेला आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी बहुवचनात आहेत. जसं की मी वरती तुम्हाला रूलच सांगितलेला देवदानव, की इथे बहुवचन आहे, मग हे सगळं बहुवचन. तसंच इकडे पण तीच गोष्ट सांगते की इथे जर बहुवचन आहे तर सगळ्या बाकीच्या गोष्टी पण बहुवचनाप्रमाणेच होणार. ओके, कळलेलं आहे तुम्हाला. सो अशा प्रकारे ही 4 वेगवेगळी उदाहरणं मी तुमच्यासाठी घेतलेली आहेत.
कारण तुम्हाला हळूहळू एकेका उदाहरणातून एक एक गोष्टी क्लिअर होत जातील, एक एक डाऊट क्लिअर होत जातील. ठीक आहे. मी तुम्हाला काय ठेवला तर तुम्हाला प्रॉपरली द्विवचन कळावं यासाठी. ह्या उदाहरणात तुम्हाला काय मला समजवायचं, बहुवचन समजायचं होतं, ती कॉन्सेप्ट क्लिअर करायची होती. या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला मला स्त्रीलिंग म्हणजे लिंग जेव्हा बदलतं त्याच्यात काय चेंजेस असतात आणि कसं ते लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला सांगितलं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 2पेक्षा जास्त शब्द आली तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे आणि कसं करायचं, आणि इथे मी नपुसकलिंगाबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. सो आय होप ओव्हरऑल सगळे म्हणजे आता हे जर 4 एक्झाम्पल तुम्हाला माहिती असतील ना तर बाकी असं काहीच नाही, तुम्हाला कुठलीही वेगवेगळी